महाराष्ट्र आवाज न्यूज। शिरपूरमध्ये कटपुतळींचं राजकारण सुरू आहे का? साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेनंतर अनेक प्रश्न उपस्थित। राजकीय घडामोडींवर चर्चा, निर्णय कोण घेतात असा उपस्थितांचा सवाल। शिरपूरच्या राजकारणात सध्या नेमका नेतृत्व कोणाच्या हाती आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की जशी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात निर्णय प्रक्रियेवर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रभाव असल्याचं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे। तशीच परिस्थिती शिरपूरच्या राजकारणात निर्माण झाली आहे असा आरोप काही जणांकडून केला जात आहे। आमदार श्री काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थेत प्रत्यक्ष सूत्र दुसऱ्याच व्यक्तीच्या हाती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। विविध प्रशासकीय आणि संघटनात्मक बाबींमध्ये भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव वाढल्याचा दावा काही उपस्थितांनी केला। काल पार पडलेल्या शिरपूर साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेतही याच मुद्द्यांची प्रचिती आल्याचं काही सभासदांनी सांगितलं। सभेत विचारण्यात आलेले अनेक प्रश्न आणि त्यावरील उत्तरं याबाबतही चर्चा रंगली आहे। काही उपस्थितांच्या मते प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधीच ठरल्यासारखी वाटत होती, त्यामुळे ही सभा केवळ औपचारिकता होती का असा सवाल उपस्थित करण्यात आला। सभासद, माध्यम प्रतिनिधी आणि विरोधी गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। काही अपवाद वगळता अनेक मुद्द्यांवर भाष्य टाळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। यामुळे सभेनंतर अनेक प्रश्न अनुत्तरीय राहिल्याची भावना सभासदांमध्ये दिसून आली। पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सभासदांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरं मिळणं ही अपेक्षा असताना त्याबाबत अपेक्षित समाधान मिळालं नसल्याचं मत काही उपस्थितांनी व्यक्त केलं। दरम्यान या सर्व आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही, त्यामुळे या प्रकरणाकडे आता शिरपूरमधील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील नागरिकांचं लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.